कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐका, तो बसले ना, तो सारंग दादा आणि मी सावली. सॉरी, कॉफी छान झाली. सारंग सर, मी एक बोलू? बोल ना सावली. सारंग सर, मला एक विचारायचं होतं. तुला विचारण्यासाठी परमिशनची गरज आहे का? बिंदास बोल. माझ्यासोबत तुम्ही फ्रेंडशिप कराल का? मागून मागून माझ्याकडे काय मागतेस तू सावली? फ्रेंडशिप? अगं, तू जर माझ्याकडे जीव मागितला असतास ना, तर तुझ्यासाठी जीवही दिला असता मी. पण तुला आता फ्रेंडशिप हवी आहे, तर हे घे माझी फ्रेंडशिप. इतकं सोपं आहे, बस. एवढं सगळं करायचंय? हो, मला नाही जमणार. जमेल जमेल. हं, हे घे, हे घ्या. चल चला. नाही ना. जमेल जमेल, चल ना. जमेल, काय नाही तर. चल ये वय. नाही पाठवलं नाही. हा आला आला, थांबा एक मिनिट. सारंग सर, बोल. सारंग सर, पुढे काय बोलणार आहेस? सॉरी. थँक्यू सावली. दोस्ती तो प्यार का पहला पायदान है. एकदा का दोस्ती झाली ना, मग पुढचा मार्ग असा मोकळा होईल. राणीला सांग तिच्या राजाला विचारायला, क्या तुम मुझसे दोस्ती करोगे? सावली थांब. काही दिवसांपासून एक प्रश्न मला सतत सतावतोय सावली. परिणाम सप्ताहाला तुझ्या गावी येण्याचं कारण वेगळं होतं. तुझा आणि जगन्नाथचा प्लॅन जाणून घ्यायचा होता मला. पुरावे शोधायला आलो होतो मी. पण तिथे आल्यावर वेगळं सत्य माझ्या समोर आलं. माझ्यासारखं तुझा पण विश्वासघात झालेला आहे. आपल्यात नेमकं काय नातं आहे सावली मला नाही माहिती, पण काहीतरी नातं आहे हे नक्की. म्हणजे या घरात आल्यानंतर मला तुझ्याबद्दल काळजी वाटू लागली. तुला माझ्याबद्दल काळजी वाटू लागली. कदाचित त्या काळजीलाच मैत्री म्हणत असतील. ह्या आधी अशी ऑफिशियली मैत्री मी कधीच केलेली नाही, पण माझ्याशी मैत्री करशील? या सारंग मेंदळची मैत्रीण होशील? खरं तर मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची होती.
तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही नाही, ते माझं माझं हो. म्हणजे आजपासून माझी स्वतःची अशी एक मैत्रीण असेल. आणि हा, मैत्रीमधला पहिला नियम, नो सॉरी, नो थँक्यू. अशीच हसत राहा. येते. देवा, तुझे हे खरंच आभार. सावलीच्या डोळ्यांमध्ये आज मला निखळ आनंद बघायला मिळालाय. कदाचित तिच्या विठुरायानंतर मीच तिचा मित्र झालोय. तारा, अगं हा ठाकूरांचा आलेला चेक जो आहे यात अमाऊंट वगैरे ठीक लिहिली आहे, पण साईन मध्ये गडबड दिसते. खाडाखोड केली यांनी. हा असा चेक कसा चालेल बँकेत? हा उद्या जाऊन त्यांना परत देऊन ये. तारा, 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 मी या चेक बद्दल बोलतीये. काय बोलतीये तू? ऐकलंस का आता? हा, मी मूर्ख आहे, एकटीच बडबडतीये केव्हाची. काय ग तुझं? काय त्या फोन मध्ये सतत? काय तुझं त्या फोन मध्ये काय चालू असतं? हे कशातच लक्ष नाहीये तुझं. हे जे फोन मध्ये एवढं लक्ष घालतीयस ना, तेवढं लक्ष जर स्वतःच्या करिअरला दिलं असतंस ना, तर आज त्या भिकारड्या सावलीची गरज पडली नसती आपल्याला. तरी नशीब त्या सावलीला अजून तिच्या श्रीमंतीची हवा लागलेली नाही. देव ना करो उद्या जर सारंगने तिला बायको म्हणून एक्सेप्ट केलं, मेहेंदळ्यांनी तिचा सून म्हणून स्वीकार केला, तर काय करणार आहेस? काय करणार आहेस? आज जसं आपण सावलीला आपल्या मनासारखं वागवू शकतोय, तसं नंतर वागवता येणार आहे का? जमणार आहे का आपल्याला? उद्या जर तिला घराबाहेर निघण्याची परमिशनच नाकारली तिलोत्तमाने, मग काय करणार आहोत आपण? काय होणार आहे तुझ्या करिअरचं? हा, कटोरा घेऊन भीक मागणार आहेस का तंबोरा घेऊन स्टेशनवर फिरणार आहेस गाणी गात? गाणी पण नाही गाऊ शकत आपण, तर बोंब आहे ना आपली. तेही नाही जमत आपल्याला. आपण पूर्णपणे सावलीवर डिपेंडंट आहोत. हे जे सगळे चेक्स येत आहेत ना, त्या चेक्सवर जरी तुझं नाव असलं ना तारा, तरी ते सावलीमुळे आपल्याकडे येत आहेत. कायम लक्षात ठेवा, उद्या हे सगळं हिरावून जाईल आपल्याकडनं आणि तू काहीच करू शकणार नाहीस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.